पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली इथं आयोजित पंचायत प्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यात केंद्रीय पंचायती राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंह बघेल यांनी सन 2024 ते 25 वर्षाकरता पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध केली. यामध्ये 5व्या अनुसूची अंतर्गत येणाऱ्या व पेसा कायद्याची अंमलबजावणी लागू असणाऱ्या राज्यांमध्ये पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. मध्य प्रदेश द्वितीय तर हिमाचल प्रदेश तृतीय क्रमांकावर राहिले. या प्रसंगी पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माननीय केंद्रीय राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सर्व आघाडीच्या राज्यांचं अभिनंदन करून इतर राज्यांनीही पेसा कायद्याच्या मूळ उद्देश हेतूनुसार ग्रामसभा व पंचायत सक्षमीकरणासाठी प्रयत्न वाढवावेत असं आवाहन केले. या क्रमवारीचा उद्देश ग्रामसभा केंद्रित स्वशासन अधिक मजबूत करणे, पुराव्यांवर आधारित धोरणात्मक हस्तक्षेपांना चालना देणे व लक्ष केंद्रित राहण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांची ओळख पटवणे हा आहे. पेसा संकेतक क्रमवारी 2024 ते 25. महाराष्ट्र प्रथम, मध्य प्रदेश द्वितीय, हिमाचल प्रदेश तृतीय. चांगली कामगिरी करणारी राज्य राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि आकांक्षी राज्य आंध्र प्रदेश, गुजरात तसेच प्रारंभिक राज्य ओडिशा आणि झारखंड यांचा समावेश आहे. पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध करणं हे कायद्याच्या परिणामकारक मोजमाप योग्य अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्यांच्या सामूहिक बांधिलकीचं प्रतीक आहे. महाराष्ट्र राज्यानं पेसा संकेतक क्रमवारी देशात प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा सक्षमीकरण व पंचायतीचं स्वशासन बळकट करण्याच्या हेतूनं राज्य करत असल्याच्या प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती राज्य पेसा कक्षाचे संचालक शेखर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.